नमस्कार मित्रांनो आपले साई माहिती कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करायची असेल किंवा रिन्यू करायचं असेल तर तुम्हाला फी भरावी लागत होती आणि ती फी ₹1 होती आणि त्यानंतर तुम्हाला पावती मिळायची आणि जेव्हा तुमची पावती मिळेल त्यानंतर तुम्हाला योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळत होता. आता 13 ऑगस्ट 2025चा जो GR आला होता त्यामध्ये ₹1 जी काही पावती आहे ती भरावी लागणार नाही असं सांगण्यात आलं होतं आणि आता ती तुम्हाला मोफत करण्यात आली आहे. म्हणजे ₹1 तुम्हाला आता भरावा लागणार नाही. तुमची डायरेक्ट पावती जी आहे ती डाउनलोड होणार आहे. आता ही पावती तुम्ही तुमच्या मोबाईलमधून कशी डाउनलोड करायची आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम कोणत्याही एका ब्राउझरमध्ये यायचे आहे. मी इथे क्रोम ब्राउझरमध्ये आलेलो आहे व इथे आल्यावरती आपल्याला सर्च बॉक्समध्ये MBOCWW असे सर्च करायचे आहे. MBOCWW असे सर्च केल्यावरती आपल्यासमोर पहिलीच वेबसाईट दिसेल MBOCWWची. यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. तर आपल्याला इथे थोडे वरती असे स्क्रोल करायचे आहे व इथे आपल्याला सगळ्यात शेवट ऑप्शन दिसत आहे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा. तर आपल्याला या 6 नंबरच्या ऑप्शनवरती म्हणजे बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचे आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल. तर येथे आपल्याला आपला जो काही आधार क्रमांक आहे हा इथे टाकायचा आहे व त्याच आधारला लिंक असलेला जो काही आपला मोबाईल नंबर आहे तो आपल्याला इथे खालच्या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे व आधार नंबर व मोबाईल नंबर टाकल्यावरती आपल्याला प्रोसीड टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू फॉर्म केल्यावरती आपल्यासमोर आता इथे एक मोबाईलवरती OTP गेलेला आहे. तो OTP आपल्याला इथे एंटर करून घ्यायचा आहे. तर मी इथे माझा जो काही OTP आहे हा एंटर करून घेत आहे व आपल्याला OTP एंटर करून घेतल्यावरती व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. व्हॅलिडेट OTP या ऑप्शनवरती क्लिक केल्यावर आपले जे काही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या योजनेत म्हणजेच बांधकाम कामगार योजना या योजनेत आपली प्रोफाईल ओपन झालेली आहे. आपले या योजनेत अप्लाय केल्यानंतर आपले जर अप्रूव्ह झाले असेल ॲप्लिकेशन यानंतरच आपल्याला हे प्रोफाईल ओपन होईल, अन्यथा ही प्रोफाईल ओपन होणार नाही. तर मी या व्यक्तीचे प्रोफाईल ओपन केले आहे. यानंतर आपल्याला थोडे वरती असे स्क्रोल करत जायचे आहे व सर्वात लास्टला इथे एक्नॉलेजमेंट डिटेल्स असा ऑप्शन दिसत आहे. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे व या एक्नॉलेजमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपल्यासमोर खाली एक ऑप्शन दिसत आहे प्रिंट रिन्युअल एक्नॉलेजमेंट. तर आपण आपली जी काही बांधकाम कामगाराची रिन्यूची पावती आहे ती या एक्नॉलेजमेंट डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून आपण ही प्रिंट काढून घेऊ शकतो. तर प्रिंट रिन्युअल एक्नॉलेजमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यावरती आपली जी काही रिन्यूची पावती आहे
ही डाउनलोड होईल व ही पावती आपण कुठल्याही प्रकारच्या बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असताना आपल्याला ही पावती लागतच असते. यामुळे जर आपले बांधकाम कामगार योजनेत चे लाभार्थी असाल तर ही पावती आपण काढून ठेवणे ही अनिवार्य असते. तर अशा प्रकारे आपण बांधकाम कामगार योजना या योजनेची रिन्यू पावती काढू शकतो. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.